आता आम्ही तिथं प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर याच्यावर उचलू नाही मुद्दे आम्ही. आता आमच्याकडे आता सध्या काही येत नाही ना. आम्हाला जेवढं काही आणता आलं हे मुद्दे शासनाचे इथं प्रशासक होते. कोण होतं? जनतेचं हिताचं काय ते सांगा तुम्ही. जनते गरीब बाहेर घरात प्लॉटला आज 4,500 शिवाय खाली नाहीये. ते कोणाचा फायदा आहे? हाच मुद्दा आमचा आम्ही बोललो आता. नगरसेवकांनी प्रश्न पण मांडला. नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसीएन आपल्या प्रभागात या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतायत आणि या निवडणुकीची धुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक राजकीय नेता, प्रत्येक पक्ष आपण कशा पद्धतीने योग्य आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. पण आपण जाणून घेऊ स्थानिक पातळीवरती काय सुरू आहे. चला तर नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं योगेश अवताडे. गेल्या किती वर्षापासून या भागात राहता? 30 वर्ष, 30-35 लहानपणापासून. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या प्रभागामध्ये राहता. काय परिस्थिती या प्रभागाची? प्रभागात परिस्थिती पाण्याची समस्या आहे, रोड आहे, ड्रेनेज आहे. काय काय अडचण? जे सांगितलं त्या रोडची आहे, पाण्याची. सामान्य नागरिक म्हणून पाणी असेल, रस्ता असेल, कचरा व्यवस्थापन असेल किंवा वीज असेल, याबाबत आणखी काय अडचण आहे? कचऱ्याची पण समस्या आहे आमच्या गावाला. आमच्या गावापाशीच कचरा आणून टाकलेला जातो पूर्ण शहराचा. पूर्ण दुर्गंधी आमच्या शहरात पसरली आहे. गेल्या 10 वर्षानंतर आता सध्या निवडणुका पार पडतात, तर एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे? कसा नागरिक, कसा नगरसेवक हवा तुम्हाला? नगरसेवक म्हणजे आमच्या गावाची समस्या सोडली पाहिजे, कचऱ्याची समस्या सोडली पाहिजे. मेन ते आमच्या कचऱ्याची आहे. पाणी पाहिजे, पाणी 8 दिवसाला येतं. सर काय सांगणार, गेले 10 वर्षापासून नगरसेवक नाहीये, शहराचा काय त्रास आहे, म्हणजे प्रभागामध्ये काय काय अडचणी? आमच्या इथं रस्त्याचा खूप अडचणी आहे. रस्ते बरोबर नाही. अजून कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अजून गावचे जे घरं तुटत आहे त्याच्यानं नागरिक परेशान आहे. त्याच्यामुळे आम्हाला विकास करणारा नगरसेवक पाहिजे सगळ्यांचा. नाही आता ते उमेदवारी स्पष्ट झाल्यावरच सांगता येईल. आता सध्या तरी चित्र स्पष्ट नाही आहे, त्याच्यामुळे आता काही सांगू शकतो. नमस्कार, मी नरेंद्र अवताडे. आमचं वडलोपार्जित आम्ही इथं असतो. आम्हाला असा नगरसेवक पाहिजे जे की जाणकार, जो समस्या जाणून घेईल. आता 2 वर्षापूर्वी आमचं G20 नाही घरं घेतले होते, आमचा मोबदला मिळाला होता. ही माझी समोरची बिल्डिंग आहे. आता परत आले आणि आता परत आमच्या अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली. आम्ही आता त्यांना कोर्टाकडून थांबवलं. तर असा नगरसेवक पाहिजे ज्याला की जेणेकरून त्याला काही समजेल की बाबा इथं नेमकं काय घडलं. आता मला सांगा, इतकं मोठं गाव आहे आमच्याकडं. इथं लहान मुलांना असो, मुलगा असो, त्यांना खेळायला तरी जागा आहे का? आमचा एक नगरसेवक आला, त्याच्या खात्यात हात घातला. एक दिवस त्याला महापौर केलं. त्यांनी ती सगळी गायर आमची स्वतःची या हर्सुल नगरीची जी गावठाण जमीन आहे, ती गावठाण जमीन ती दुसरे लोक आणून बसू लागले इथे. आणि स्थानिक नागरिकांना इथं काहीच नाही. स्थानिक नागरिकांची मुलं कुठे खेळणार? कोणतं ग्राउंड आहे? क्रिकेटचं ग्राउंड आहे का कोणतं फुटबॉलचं आहे? मुलं खेळू शकत नाही. आपण वारंवार नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आपल्या सोबत सध्या एक स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूया. सर नाव काय आपलं? बाळासाहेब अवताडे. केव्हापासून राहताय मला? पहिले म्हणजे बचपन वडलोपार्जित. काय काय विकास झाले आतापर्यंत आणि काय विकास असे आहे की पैठणची पाईपलाईन आलेली गावामध्ये, परंतु तरीसुद्धा आठवड्याला पाणी येतं. आणि त्यानंतर राहिलेला जो नवीन परिसर आहे, भगतसिंगनगर असन, इकडं छत्रपतीनगर असन, यांना आतापर्यंत पाईपलाईनीचं पैठणची पाईपलाईन पैठणचं पाणी त्यांना जोडलेलं नाही. फक्त जुन्या गावाला जोडलेलं आहे, ते पण आठवड्याला येतं. तर ते आमची मागणी की बाबा निदान दिवसाआड तरी पाणी आलं पाहिजे. दिवसाआड पाणी आलं म्हणजे नागरिकांच्या समस्या पाण्याच्या दूर होतील. पण हे आठवड्याला 10 दिवसाला पाणी येतं, ती फार मोठी समस्या आहे. आणि दुसरी समस्या हे जसं की आमचे बंधू म्हणले कचऱ्याची, त्या कचऱ्याचं इडून हलावा हर्सुलमधून आणि ते कुठंच त्यांना महापालिकेला कुठं स्थायिक करायचं ते करावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या. त्यानंतर हे रोडचं जे बोललो आपण की आता 200 फूट रोड झाले, 100 फूट अगोदर झालेलं आहे. इकडं कुठल्याही प्रकारची आता ट्रॅफिक जाम होत नाही, पूर्वी व्हायची. परंतु आता पुन्हा 200 घेऊ लागले म्हणल्यावर आता महाराजाच्या पुतळ्यापर्यंत जाऊ लागलं ते. अरे ह्या सर्व यांना मोबदला नाही, यांना काही नाही, डायरेक्टच अतिक्रमण म्हणून पडू लागलं. हे PR कार्ड धारक आहे सर्व, यांच्याकडं डॉक्युमेंट्स आहे सर्वांकडं. तर मग आमचं म्हणणं आहे की हे आम्हाला याचा मोबदला भेटल्याशिवाय
आम्ही हे करू देणार नाही आणि हीच आम्हाला येणाऱ्या नगरसेवकाला मागणी राहील की बाबा हे आम्हाला मोबदला झाल्याशिवाय आम्ही हे करू देणार नाही. अडचणीचा हा पिसरी रोड हा परत चिखलमय रस्ता होता. लहान लहान मुलं शाळेत जायचे पडायचे. त्यानंतर हा रोड झाला, परंतु तो पण अधुरा झाला. अर्धच 2 किलोमीटरच झाला, आणखी 2 किलोमीटर बाकी. तो एक प्रमुख रस्त्याची हे बाकी आहे. त्यानंतर ग्राउंड तर नाहीच इकडं. आता सकाळी मॉर्निंग वॉकला असन, मुलांना खेळायला असन, मैदान नाही इकडं. तर ते मैदान उपलब्ध केलं पाहिजे. इकडं गायरान जागा आहे गावाची शेती, ती तिकडं बी आम्हाला एक मैदान करून दिलं तरी ही प्रमुख मागणी आहे. जे हर्सुल तलाव आहे त्याबाबत काय भूमिका? हा आता हर्सुल तलाव हर्सुलचा आहे, परंतु पाणी आम्हाला न देता ते शहराला दिलं जातं. ते आता त्याचं 17 वार्डाला पाणी जातं, ते आम्हाला हर्सुलला पाणी नाही येत. तर ते आता ठीक आहे, आम्हाला जायकवाडीतून बी तरी चालतं, परंतु आमचं तलाव असताना बी आम्हाला जायकवाडी धरणातून बी आठवड्याला पाणी येतं, ते बी जुन्या गावाला. नवीन परिसर खूप मोठा आहे. आज इकडं 50,000 लोकसंख्या आहे, परंतु त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत पैठणची पाईपलाईन जोडले गेलेली नाही. त्यांना नळ वगैरे काही नाही, त्यांचं बोरवर आणि त्यांनी विकत जार घेऊनच ते पाणी पित आहे ह्या परिसरातले लोक. हा परिसर असन, नवीन परिसर असन, पुऱ्या प्रभागाची समस्या आहे. आणखी समस्या जर सांगायचं ठरलं तर ह्या कचऱ्याचं इडून काढावं हीच महत्त्वाची भूमिका. बाकी आमचं बाकी नाही. स्थानिक नागरिक म्हणून नगरसेवक कसा असावा? नगरसेवकांनी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. असा कोणी चेहरा तुमच्या याच्यामध्ये, तुमच्या बघण्यामध्ये असा कुठला चेहरा आहे जो नगरसेवकाच्या इच्छुक उमेदवारीमध्ये आहे? नाही, आणखी आता कोण कोण उमेदवार आहे अजून इच्छुक भरपूर आहे, परंतु प्रमुख पार्ट्याचे कोण कोण उमेदवार उभे राहतात, कुठलं या प्रभागामध्ये कोणाला कोणाला तिकीटं भेटतात प्रमुख पार्ट्यांचे, त्या चेहऱ्याला बघून आम्ही नंतर ते बोलू शकतो की हा पाहिजे का तो पाहिजे. आज त्याचं उत्तर आज देता येणार नाही. आतापर्यंत आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आता आपण जाणून घेणार आहोत इच्छुक उमेदवारांच्या प्रतिक्रिया. नमस्कार सर, काय नाव आपलं? गणेश सखाराम पवार, बरं, कुठल्या पक्षाकडनं इच्छुक आहे? शिंदे सेना धनुष्यबाण. काय सांगणार, गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक नाहीये, काय परिस्थिती आहे हर्सुल नगरीची? एक 5 वर्ष पहिले खूप बिकट परिस्थिती होती हर्सुलची, पण जेव्हापासून आमदार साहेब जयस्वाल साहेब आमदार झाले आणि तेव्हा बऱ्यापैकी आमच्याकडे कामं आले. पण त्याच्यानंतर जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एवढा कामाचा झपाटा झाला तर मिनिमम प्रभागात कधी सांगितलं तर 150 कोटीचे कामं आम्ही आतापर्यंत रस्त्यांचे, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन याचे कामं केले म्हणजे पूर्ण झाले. त्या कामं पूर्ण होऊन पडलेले. हे पूर्ण रस्ते जे मेन रस्ते आमचे हर्सुल पिसादी रोड असेल, आमचा तो 80 फुटाचा रोड असेल, जमनज्योती रोड असेल, आता हा आमचा जेलपासनं जाटवाडा कॉर्नरपासनं तो अंबर हिलपर्यंतचा तो काँक्रीट रोड असेल, जेवढे मेन रस्ते इंटरनल रस्ते तर ते पण पूर्ण करून टाकले. पूर्ण कॉलन्या पूर्ण काँक्रीट, ड्रेनेज, पाण्याची लाईन. आता पाण्याची लाईन 90%, ड्रेनेज लाईन 90%, रस्ते तर 100% म्हणलं तर चालेल पूर्ण झाले हे 2.5 ते 3 वर्षामध्ये. बरं, पण आम्ही ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांचं असं म्हणणं आहे की विकास कामं बऱ्यापैकी झाली आहेत, मात्र आम्हाला कचऱ्याचा व्यवस्थापनाची त्रास आहे आणि इतरत्र पाण्याचा त्रास आहे. काय मत आहे तुमचं? पाणी तर काही पट्ट्यांना एक 7 ते 8 महिन्यामध्ये मिळेल असं मनपा सांगताय. पाण्याचं तर आहेच अजून. ती जी आपली जी योजना चालू आहे काय जलधारा कोणती योजना आहे आपली, त्या योजनेमधनं तर पाणी मिळेलच आपल्याला. पण कचऱ्याचा प्रश्न तो सगळ्यांचा बिकट आहे. आमचा पूर्ण आम्ही उमेदवार आहे, आम्हाला पण त्याचा त्रास आहे, जनतेला त्रास आहे. आमचा आणखी एक प्रश्न आहे अतिक्रमणचा. आमचे जे गरीब लोकांचे घरं जाणार आहे, आमच्या लोकांच्या ज्या मालमत्ता त्याच्यात जाणार आहे, आमच्या गाववाल्यांचं द्यायला त्याला तयारी आहे, पण आम्हाला त्याचा मोबदला दिल्याशिवाय पाडू नये ही आमच्या सर्व पक्षांचे, मीच नाही आमचं जेवढ्या पक्षाचे उमेदवार राहतील एवढ्या सगळ्यांचं आमचं म्हणणं आहे बा जनतेला आम्हाला पहिले मोबदला द्या, त्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीला तुम्ही हात लावा. तुमचं काय मत आहे सर? कचऱ्याच्या बाबतीत ना आमच्याकडे आम्ही समाजसेवा तर करतोच, पण कचऱ्याच्या बाबतीत जेव्हा आमच्याकडे काही पद आलं तर आम्ही आंदोलन करून ते कचऱ्याचं प्रश्न मिटवू. आम्ही अनेक वर्षांपासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही, आम्ही बरेच वेळेस प्रयत्न केले, पण आमच्याकडे काही पद नसताना त्याच काही हे चालत नाही. आतापर्यंत जे पण नगरसेवक झालेले आहे वार्डात त्यांनी काहीच आंदोलन वगैरे केले नाही, त्यांनी काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी. नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं नाव खुशाल हरणे. बरं, सरांनी आता सांगितलं की नुकताच एवढा विकास झाला, काय म्हणणं आहे तुमचं एक विरोधी पक्षनेत्या म्हणून? विकास झाला आहे, पण जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, उद्धव साहेबांच्या निधी काळामध्येच हे सगळे स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये सगळे निधी वगैरे मंजूर झालेल्या होत्या. त्यानंतर जे फुटीनंतर काही आमदार वगैरे बाहेर पडले, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या योजना आहेत त्यानंतर पुढे यांनी
पुढे मंजूर केल्यावर त्यांना नंतर काम केले याच्यामधून. सरांचं असं म्हणणं आहे की अनेक कोटींचा निधी आणून जलधारा वगैरे जे काही प्रकल्प आहेत ते सुरू करण्यात आले, यावर तुमचं काय मत आहे? जलधारा प्रकल्प कोणते केलेत, काही कुठं दिसत आहेत आपल्याला? महाराष्ट्रामध्ये कोणता प्रकल्प असा एक नवीन प्रकल्प आहे की जो दिसतोय, ज्याच्या आपण त्याला डोकं लावू शकतो का, सांगू शकतो का हा प्रकल्प? मॅडम, जनतेला विचारा, 90% पाण्याची लाईन टाकून झाली. 56 टाक्या आहे संभाजीनगरला, पूर्ण संभाजीनगरमध्ये. मला वाटतं 80 ते 90% टाक्या बनून रेडी आहे. योजना मोठी आहे, त्याला थोडासा दीर्घायी होणाराची, पण पाणी 100% येणार तर ही शिवसेना देणार. आणि जो योजना ज्या झाल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढे कामं झाले तेवढे याच्या पहिले काहीच नव्हतं. तुम्ही जनतेला, वैयक्तिक जनतेला जाऊन विचारा, जनता तुम्हाला सांगाल जनता कोणावर खुश आहे. 100-150 कोटीचे कामं जेव्हा काँक्रीट रस्त्याचे ड्रेनेजचे याचे झाले मॅडम, हे फक्त 3 ते 4 वर्षात झाले, याच्या पहिले काही नाही झालं. तुमचं काय मत आहे? उद्धव साहेबांनी जेव्हा 1600 कोटीची योजना जेव्हा मंजूर केली, त्यानंतर काही कार्य चालू झाले आणि कामाला सुरुवात झाली. त्यानंतर जेव्हा भाजप आणि शिंदे सेनेची जेव्हा सत्ता आली, त्यानंतर 3 वर्षात त्यांनी कोणतं काम केलं, काय केलं? त्यानंतरच यांनी पुढं काम केलं. आज त्यांची सत्ता आहे, समजा 5 वर्ष त्यांना सत्तेत राहून झाले, आता परत त्यांचे 2.5 वर्ष होत आहेत, 1.5 ते 2.5 वर्ष होत आहेत त्यांना. एवढं करून सुद्धा त्यांना जर का औरंगाबाद संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न जर का सोडवता येत नसेल तर मग हे अवघड आहे. एवढे दिवस सत्तेत राहून यांनी केलं काय? आपण आता जे म्हटले की ह्या 2.5-3 वर्षामध्ये काय झालं, जे गेले 20 ते 25 वर्षामध्ये आजपर्यंत शहरामध्ये जेवढा विकास झाला नाही, तो जे आता मागे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, या 2.5 वर्षामध्ये जवळपास 20 ते 25 वर्षामध्ये जेवढा निधी आजपर्यंत भेटला नाही तेवढा निधी आधी आपल्या शहरामध्ये आला. आणि आजच्या घडीला शहरामध्ये जवळपास 90% रस्ते कंप्लीट आहे. राहिले 10%. आता जे उर्वरित नगरसेवक राहतील हे 10% फक्त यांना काम करायचं आहे. बाकी जवळपास सगळे काम पूर्णपणे झालेलं आहे. आणि आपण हे इच्छुक उमेदवारांना विचारता, आपण जर सर्वसामान्य जनतेमध्ये गेला तर लोक सांगतील की आमच्या जवळपास सर्व काम पूर्ण झालेलं आहे, आता फुलाची पाकळी म्हणजे थोडेफार काम बाकी आहे. लोक ते उमेदवार, आता जे इच्छुक उमेदवार आहे जो जिंकून येईल ते उमेदवार पूर्ण करतील. नाही, मी सोबत नाही या मताशी. कारण की जेव्हा सत्तेत असताना उद्धव साहेबांची कामं केलीत ते आम्ही जनतेसमोर मांडतोय. आणि आता हे म्हणतायत की आम्ही असं काम केलं तसं काम केलं, पण या योजना पहिले ऑलरेडी मंजूर आहेत. जेव्हा जर का भाजप आमच्यासोबत पहिले उद्धव साहेबांसोबत जेव्हा सत्तेत होती तेव्हा 1600 कोटीचे कामं झाली. इथं मंत्रिपद असताना, एवढे मंत्रिपद असताना यांनी काहीच केलं नाही ना. 280 कोटी भरायचे होते मनपाकडे. आपल्या मनपाची स्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे कशी आहे, ते भरायचे होते. अगर कधी पहिलं गव्हर्नमेंट असतं तर त्यांना आतापर्यंत ते पेंडिंग ठेवलं असतं. शिंदे साहेबांनी तो शासनाकडनं तो मनपाचा जो हिस्सा आहे तो शिंदे साहेबांनी भरला, तेव्हा ती योजना चालू झाली. जेव्हा उद्धव साहेब सत्तेत होते, आम्ही म्हणत नाही उद्धव साहेबांनी त्याचं नाही, पण उद्धव साहेब सत्तेत होते त्यावेळी ती योजना थांबलेली होती. पण जेव्हा शिंदे साहेब आले तेव्हा त्याला गती मिळाली. गती मिळाल्यानंतर तेव्हा ते कामं झाले. 180 कोटीचा जो फंड होता, जो मनपाला भरायचा होता, तो शिंदे साहेबांनी त्यांच्या शासन निधीतून तो दिला. तेव्हा ती योजना त्यांनी स्पीड पकडली, तेव्हा चालू झाली. शिंदे सरकार आल्यापासून झालं का या गोष्टी? या गोष्टी मॅडम मी पहिलेच आधी सांगितलं तुम्हाला की उद्धव साहेबांनी स्मार्ट सिटी योजनेतून हे सगळं काही मंजूर केलेलं होतं, पण त्यावेळेस काही कारणास्तव आम्हाला निधी भेटला नाही फास्टमध्ये. आम्ही पण मंजुरी झाली होती, प्रशासकीय मान्यता झालेल्या होत्या. त्यानंतर जेव्हा सरकार फुटलं आणि त्यानंतर या त्यानंतर गती मिळाली, पण मग त्याच्या पहिले तर मंजुरी तर उद्धव साहेबांनी केलेली होती ना मॅडम. हा रस्ता शिंदे साहेब आल्यानंतर बनला. हा समोर दिसतोय ना, हा रस्ता शिंदे साहेब आल्यानंतर बनला. तुम्ही जटवाड्याचा रस्ता बघा, माझ्या वार्डात चला, माझ्या वार्डामध्ये एक 15 मीटरचा रोड आहे दुपदरी. तो मला नाही वाटत कधी झाला असता, तो शिंदे साहेब आल्यानंतर झाला. आमचा हसूल पिसादी रोड, ज्यांनी लाखो लोकांना जाणारा तो रस्ता आहे. गोपाळपूर असेल, मानकी असेल, पळशी असेल, जेवढे काही तिकडचे खेडे असेल, आमचा पूर्ण हर्सुल परिसर हा भाग असेल, टोटल हाडकू शिडकू असेल, त्या रस्त्याने जाणं येणं. मॅडम साहेबांनी प्लॉट तिकडे घेतलेले आहे, तो लाखो लोक जाईल तो रस्ता. आज तुम्हाला सांगतो मी 70% रस्ता कंप्लीट आहे आणि ऑन डे काम चालू आहे. सध्या काँक्रीट रस्त्याचं काम चालू आहे. जसं की आपण जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे शहरामध्ये, हा मुद्दा सोडून राजकारण होऊ शकत नाही. आणि जे छत्रपती संभाजीनगरचा जो मुद्दा होता, तो सर्वसामान्य जनतेची इच्छा होती की या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. ते शिंदे साहेबांनी करून दाखवलं. अहमदनगर, अहिल्यानगर केलं, धाराशिव केलं. आपण जे हे करतोय की हर्सुल नगरापुरतं बोलतोय, जर तुम्ही सांगितलं की हा रस्ता शिंदे सरकार आल्यानंतर झाला, तर
हात ज्यावेळेस ते त्यावेळेसचे ते स्टँडिंगचं होतं मॅडम. आता मी बोलणार नाही, आमचे मित्रमंडळीच येते. त्यांनी आमच्या इथं मूप महापौर होते इथं, कुठं आमच्या हर्सुलचे मूप महापौर होते याचे BJPचे. त्यांना ते जमलं नाही, त्यांनी त्यावेळेस ते रोखलं नाही. आता आम्ही इच्छुक आहे, आम्ही सर्वजण आम्ही त्यावेळेस आमची ताकद लावून आम्हाला त्याच्यासाठी काय करता येईल ते तर आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. परत एक तुम्हाला सांगतो, आमचे हर्सुलवाले उपोषणला बसले होते या अतिक्रमणच्या याच्यामध्ये. त्यांनी मला बोलवलं, मी तिथून साहेबांना फोन लावला, जसवाल साहेबांना. साहेब आम्ही सर्वजण उपोषणला बसलो, आम्हाला द्यायला हे नाही आहे, आम्हाला मोबदला द्या. आम्ही पहिले 50 फूट दिलं, आता आम्ही 50 फूट द्यायला तयार आहे, पण आम्हाला मोबदला द्या, तेव्हा आमचे बिल्डिंग पाडा. साहेबांनी कमिशनर साहेबांना फोन लावून कमिशनर साहेबांना सांगितलं, जोपर्यंत आमच्या लोकांना मोबदला देत नाही तोपर्यंत तिथं हात लावायचा नाही. म्हणून ही पाडझड आता थांबलेली आहे. हे पण काम आम्हीच थांबवलं आणि आम्हीच मोबदला मिळवून देणार. यावर काय मत? कचरा प्रश्नावरून तुम्हाला सांगतो, या इथं बाजूलाच आता कचरा डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आलेलं आहे. या कचऱ्याचा वास तिथपर्यंत जातो, सूर्यवाडी आंबेडकर नगरपर्यंत, इकडं जटवाडा रोडपर्यंत पावसाळ्यामध्ये या कचऱ्याचा वास जातो. तेव्हा स्थानिक नगरसेवक होते, त्यांनी काय केलं यावेळेस, इथं आजूबाजूचे जेवढे स्थानिक नगरसेवक यांनी त्या गोष्टीला काही विरोध केला नाही आणि आज ती गोष्ट आम्ही भोगतोय. आता सावंगीचा तलाव पाझर तलाव आहे, आता महानगरपालिका म्हणते की आम्ही त्याला खालून मोठी समजा डेप दिलेली आहे, पण आता पाझर तलाव असल्यामुळे त्याचे जे लिचेट असतो घाण पाणी असतं ते आज इथल्या लोकांच्या बोरिंगला वगैरे विहिरीला ते पाणी येतं आहे आणि त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. तेव्हा हे लोक कुठं गेले होते? आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हर्सुल तलाव असताना देखील इथल्या स्थानिक नागरिकांना 8-8 दिवसाला पाणी येतं. यावर काय भूमिका आहे तुमची? यावर मॅडम माझी अशी भूमिका आहे की 1995 पासून आमच्या हर्सुल नगरीला पाणीच आलेलं नाही. हर्सुलचं आमची जमीन गेली हर्सुल गावामध्ये, पण तलावामध्ये, पण आम्हाला हर्सुलचं पाणी अजून आलेलं नाही. 1956चा तलाव आहे मॅडम. 85 नंतर आम्ही महानगरपालिकेत आलो, आज पण आम्हाला पाण्याची कमतरता भासते. आमच्या बाजूला तलाव असलं तरी पण आम्हाला कमतरता भासते मॅडम पाण्याची. त्यानंतर जाटवाडा रोडचा यांनी मुद्दा उपस्थित केला. जाटवाडा रोडला मॅडम डीपी खंबे तुम्ही आज आताही जाऊन बघा, पूर्ण डीपी आणि खंबे जाटवाडा रोडचे ते रस्त्यावर आहेत. त्याचं पण 2 करोडचं टेंडर मंजूर आहे. माझं MECBच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं आलं, त्याचं पण ते लवकरात लवकर ना त्याचे पोल हटवायचं काम चालू होईल. 2 कोटीचं त्याचं टेंडर मंजूर आहे. तुम्हाला हे तर तुम्ही MECBच्या अधिकाऱ्यांना विचारा. मॅडम तुम्हाला सांगतो, रस्ते ते तर आम्ही 90% करून दिले मॅडम. पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे पाण्याचं आमच्याच कार्यकाळामध्ये पाणी मिळणार. आणि पुढचं विजन सांगतो मॅडम, इथं काही नाही. आता इथं फक्त एक आम्हाला मुलांना खेळासाठी एक मोठं गार्डन बनवणं, एक मनपाची शाळा मी जिथनं आता मॅडम तो तर आम्ही सर्वजण उचलणार आहे. तो तर आम्ही बिलकुल त्यासाठी आंदोलन करावं लागेल. आम्हाला काहीतरी त्याला पर्यायी जागा कुठं देता येईल ती द्यायचं, ते आम्ही सर्वजण मिळून करू. तो प्रश्न एकाचा नाही आहे. त्याला सर्व जेवढे विरोधक राहील, जे सत्तेत राहील, सर्वांना मिळून इथले आमचे लोकलचे आम्हाला सर्वांना जनता पण लागेल, त्याला जनता पण लागेल. सर्वजण मिळून आम्ही तो प्रश्न करू. पण माझं विजन सांगतो मॅडम, मला एक इथे 60 ते 100 खाटाचं एक हॉस्पिटल मनपाचं ते करणार, एक मनपाची शाळा, आणि मला मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन जो म्हणतो आपण उद्यान, त्या उद्यानच्या ह्या 3 गोष्टी मी प्रमुख पुढे याच्यासाठी मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार. रस्ते येतं मॅडम माझ्याकडे 90% हे सगळ्या गोष्टी, मला 10% त्याच्यावर काम करणं, ह्या माझ्या प्रमुख गोष्टी मी माझ्या विजनमध्ये पुढं करणार. सर, तुमचे विरोधी जे पक्षाचे हे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं असं मत आहे की हा जो रस्ता आहे तो शिंदे सरकारच्या काळात तयार झालेला आहे. काय मत? आत्ताचे 1 वर्षामध्ये शिंदे साहेबाच्या याच्यातून असतील रस्ते, पण उद्धव साहेब असताना, मुख्यमंत्री असताना त्यांनी 2800 कोटी रुपये या संभाजीनगर शहरासाठी मंजूर केले होते. त्या 2800 कोटीमधून हा पिसादेवी रस्ता झालेला आहे, इथं हरसिद्धी देवी मंदिर ते चेतनानगर दवाखान्याचा रस्ता झालेला आहे, जमोनज्योतीचा रस्ता झालेला आहे. हे सगळे उद्धव साहेबाच्या टायमाचे रस्ते झालेले आहे. आणि त्याच्यानंतर आता जे झालेले एक वर्षानंतर तर हे शिंदे साहेबाच्या काळात ते नंतरचे रस्ते गल्ल्यातले हे ते झालेले. पण मेन रस्ता जो आहे तर तो मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब असतानाचे झालेले आहे. साहेबांनी त्यांचा वैयक्तिक निधी नगर विकास मधनं 90 लाख रुपये दिले होते मॅडम. पण ऐका ना, 2 त्यांनी मला एक गोष्ट माहिती आहे मॅडम, नगर विकास मधून 90 लाख रुपये जसवाल साहेबांनी मला त्या रस्त्यासाठी दिले होते. तो फक्त नाही 5 मीटर रोड बनणार होता. ज्यावेळेस काम चालू केलं, काम चालू करत असताना जेव्हा लेवलिंग चालू होती त्याच पिरियडमध्ये तो स्मार्ट सिटीमधून साहेबांनी मंजूर केला, शिंदे साहेबांनी. आम्ही तो थांबवला, तो बाजूला काम केले ते 90 लाखाचे, आणि स्मार्ट सिटीमधून 6,19 लाख रुपये खर्च करून तो इथं नाही मॅडम, कुठनं इथून बनणार आहे. अजून तिथं 630 मीटर काम बाकी आहे.
पण इथं आमच्या लोक आहे, या लोकांना आम्हाला घरं द्यायचे आहे. घरं त्यांना शिफ्टिंग केल्याच्या नंतर हा रोड आम्हाला इथं मिळवायचा आहे. बाकी ना तर त्याचं 800 काही मीटर काम आम्ही पूर्ण कंप्लीट केलं. हे स्मार्ट सिटी अंतर्गत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी वैयक्तिक त्याला 90 लाख रुपये नगर विकासमधनं दिले होते. तुमचं काय मत आहे? हे मान्य ना, नंतरचे रस्ते गल्ली बोलातले रस्ते जयस्वाल साहेबाच्या हातातून झालेले ते आम्हाला मान्य आहे. पण हे 3 जे रस्ते हे उद्धव साहेबाच्या काळातलेच मंजूर झालेले आहे. पाणीची जे लाईन आहे पैठणची ती पण 1600 कोटीची उद्धव साहेबाच्या टायमातच मंजूर झालेली आहे. पण नंतर त्या कामाला वेग आलेला नाही. तो पाणी प्रश्न अजून संभाजीनगरचं तसंच आहे. चोपन्न जलकुंभ होत आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यामध्ये जवळपास कुंभ बी उद्धव साहेबाच्या टायमालाच मंजूर झाले. त्याला निधी केव्हा भेटला? जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं तेव्हा हा निधी आला. पैसे मंजूर करून काही अर्थ नाही. जेव्हा निधी सरकार आपला जेव्हा देईल तेव्हाच काम होईल. आणि आता फंड देणं गरजेचं आहे मॅडम, त्याला फंड मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलं ना मी एकच मुद्दा, हे कामच झालं नसतं. जेव्हा शिंदे साहेबांनी त्यांच्या वैयक्तिक फंडातून शासनाच्या याच्यातून त्याला 280 कोटी रुपये दिले तेव्हा ही योजना स्पीडनं चालू झाली. तो महापालिकेला फंड. अतुल सावे साहेब 10 वर्षापासून मंत्री आहेत या संभाजीनगरमध्ये. त्यांनी आतापर्यंत का सोडवला नाही पाण्याचा प्रश्न? त्यांनी त्यावेळेस 1.5 लाख रुपयाचे होल्डिंग्स लावले. फक्त आम्ही 600 कोटीची 1600 कोटीची योजना आम्ही मंजूर केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केली. पण 10 वर्षापासून ते मंत्री असताना अजून आमचा पाण्याचा प्रश्न का सॉल्व्ह झाला नाही? 10 वर्ष यांनी काय केलं? आज तुम्हाला जलकुंभ दिसत आहे. याला 8 ते 10 महिन्यामध्ये आपल्याला शहराला जवळपास 2 दिवस किंवा 1 दिवस आड सगळ्यांना पाणी भेटणार आहे. थोडंसं आता तुम्ही हा कार्यकाळ झाला आमचा सगळं नगरसेवक आले तर हा सगळ्यांना पाणी आले. थोडा वेळच लागेल पण त्याला स्पीड मिळाली. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी एक सांगितलं ना तुम्हाला, 280 कोटी अगर शिंदे साहेब मनपाचे भरते नाही, मनपाचे पैसे मला काय म्हणतं, हे सर्व प्रतिनिधी माध्यमातून बोलताय. यांनी आजपर्यंत काय एखाद्या गरीब घरात टॅक्स कमी केला का? आणि रोड केले, बजेट आणलं, बजेट दाखवलं, पब्लिक शो केला, याला काय मतदान घेण्याचा अर्थ नाही. जनतेच्या हिताचा प्रश्न काय? आज तुम्ही एका झोपडी 30 मध्ये राहते त्याला 10,000 रुपये टॅक्स लावता, काय तो पोट भरून टॅक्स भरून तुम्ही सांगा ना. का नुसतं निवडून पाहिजे, मतदान पाहिजे, झालं काम, पुढे काय करायचा विषय नाही. आता आम्ही तिथं प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर याच्यावर उचलो नाही मुद्दे आम्ही. आता आमच्याकडे आता सध्या काही येत नाही ना, आम्हाला जेवढं काही आणता आलं हे मुद्दे शासनाचे. इथं प्रशासक होते, कोण होतं? प्रशासक होतं. कितीतरी दिवसांना बॉडी नाहीये. आता जेव्हा नवीन बॉडी निवडून देईल त्यावेळेस तर आम्ही सर्वजण मिळून मुद्दे उचलू ना. ते टॅक्सचा मुद्दा आहे ना, टॅक्सचा मुद्दा आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे, ते मुद्दे आम्ही उचलू ज्यावेळेस आम्हाला काय उचलला तो सर्व डोक्यावर पाणी फिरल्यावर उचलला जातो. म्हणत काय होतं का? गरीबाचं 1-20 बाय आता घर राहतं, नुसतं बोलायची भाषा राहती, ही बोलायची भाषा राहती. बरे का? बोलायची राहते पुढे पुढे लोकांचं बोलत राहते. पुढे लोक बोलायची भाषा राहते. जनतेचं हिताचं काय ते सांगा तुम्ही. जनते गरीब बाहेर घरात त्याला 1000 रुपये टॅक्स होतो. मजुरी करीन की पोट भरीन तो? काय भरीन तुम्ही सांगा ना. तुम्ही करू ना आम्ही, त्याला करू ना. ते जनतेची हिताचं माध्यम काहीच नाही. नुसतं पाणी सोडलं नाही, पैसे आले, मला मोठं म्हणा, मला मतदान करा, संपला कार्यक्रम. माझ्याकडे 700 रुपये भाव होता. माझ्याकडे 700 रुपये भाव होता प्लॉटला. आज 4,500 शिवाय खाली नाहीये. ते कोणाचा फायदा आहे? तो फायदा कोणाचा आहे? लोक विकून चालले होते घरं विकून चालले होते. माननीय आमदार जयस्वाल साहेब निवडून आले, त्यांचं रस्ते करण्याचं त्यांचं कामच आहे, करावंच लागणार. करावं लागणार नाही ना. याच्या पहिले नाही झालं, याच्या पहिले पण आमदार होते ना. शिंदे सरकार आल्यापासून आमदार साहेब आमदार झाल्यापासून हो, याच्या पहिले आमदार साहेब पण होते. आमचे साहेब स्वतः म्हणते ना, मी अपक्ष होतो, मला एवढे कामं करता नाही आले. मी जेवढा फंड मला आता 20 वर्ष 40 साहेब आता पण कोणत्या गरीबाचा टॅक्स कमी केला ना? कोणत्या गरीबाचा टॅक्स केला? साहेबाच्या काळात पण जयस्वाल साहेब आमदार होते ना, त्यावेळेस निधी नाही भेटली, त्यावेळेस काहीच कामं नाही झाले. आज शिंदे साहेब आल्यामुळे कामं झाले ना सगळे. मुंबई महानगरपालिकेत जेव्हा उद्धव साहेबांची सत्ता होती त्यावेळेस 300 स्क्वेअर फूट मला एक्झॅक्ट अंदाज माहिती नाही, पण 300 स्क्वेअर फुटाचे 500 स्क्वेअर फुटाच्या रस्त्या घरांचं टॅक्स हा मुंबई महानगरपालिकेनं माफ केलेला आहे. ते उद्धव साहेबांच्या काळात झालेलं आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता हाच मुद्दा आम्ही बोललो आता, तर आता हे बोलणारच आहेत. आणि हाच मुद्दा आम्ही येणाऱ्या काळात जर का आम्ही प्रतिनिधी म्हणून गेलो आता 7 ते 8 वर्ष आले तर क्लिअर करू. नगरसेवकांनी तर प्रश्न पण मांडला. या ठिकाणी ह्या 1 नंबर प्रभागामध्ये आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 4 लोक निवडून येणार आहे. आणि आल्यावर आम्ही हा प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि सांस्कृतिक असं करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. आणि ह्या भागामध्ये, ह्या परिसरामध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आहे, 1 नंबर प्रभाग, 2 नंबर प्रभाग, 8 नंबर प्रभाग पर्यंत तो वाद जातो. त्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार.
आम्ही जे कामं केले त्या जोरावर आणि हिंदुत्वाच्या जोरावर आमचे जे हे 1 नंबर प्रभाग आहे त्यामध्ये आमचे चारही उमेदवार 100% येणार आहे. आम्हाला लोकांपुढे सांगायची गरज नाहीये का आम्ही तुमचा विकास करणार आहे. लोकांना आम्ही विकास दिला. विकास दिल्याच्या नंतर आता आम्ही त्या विकासाच्या जोरावर त्यांना मतदान मागणार आहे. ते मतदान आम्हाला करणार, 100% करणार. 110% आम्ही आमचे प्रभागातले जे बी युतीतले राहील किंवा वेगवेगळे लढले तर ते आमचे सगळे उमेदवार निवडून येणार. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जेव्हा निवडणूक लढणार विकासाच्या मुद्द्यावरच लढणार. निगेटिव्ह आम्ही काही बोलणार नाही. राहिला आमचा कचऱ्याचा प्रश्नाचं आम्ही खूप मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं करणार. सत्तेत बी असलो तरी करणार आणि आम्ही सत्तेत नसलो तरी पण करणार. आज दिवसभर आपण मतदारांच्या सोबतच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर बघूयात प्रभाग क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल नगरीमध्ये कोण नेता विजयी होतो आणि या प्रभागाचा काय विकास होतो हे पाहणं एक महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद. आता आम्ही तिथं प्रतिनिधी म्हणून गेल्याच्या नंतर याच्यावर उचलू नाही मुद्दे आम्ही. आता आमच्याकडे आता सध्या काही येत नाही ना. आम्हाला जेवढं काही आणता आलं हे मुद्दे शासनाचे इथं प्रशासक होते. कोण होतं? जनतेचं हिताचं काय ते सांगा तुम्ही. जनते गरीब बाहेर घरात प्लॉटला आज 4,500 शिवाय खाली नाहीये. ते कोणाचा फायदा आहे? हाच मुद्दा आमचा आम्ही बोललो आता 7 ते 8 वर्ष आले तर नगरसेवकांनी प्रश्न पण मांडला.